नमस्कार. तर लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सानिका रडत सरकारला म्हणते की नाही रे, नाही राहू शकत तुझ्याशिवाय, असं म्हणून ती सरकारला मिठी मारते आणि खूप रडायला लागते. सरकारसुद्धा खूप इमोशनल होतो. यानंतर आपण पाहतो की साहेबराव बाहेर येऊन इकडे तिकडे बघायला लागतात. आता सानिका नशेत असल्यामुळे ती बडबडत असते. सरकार तिला शांत करण्यासाठी तिच्या तोंडावर हात ठेवून एका साईडला लपून बसतो, पण सानिका त्याच्या हाताला जोरात चावते. साहेबराव इकडे तिकडे कोण आहे ते बघून आतमध्ये निघून जातात आणि मनातच म्हणतात की सानिका इकडे सुद्धा नाहीये, कुठे गेली असेल, खाली तर नसेल ना, असं म्हणून ते खाली जातात. तितक्यात त्यांना पंकज आत्या दिसते. आता साहेबराव म्हणतात की बरं झालं दिसली, मला बोलायचं आहे तुझ्यासोबत. पंकज आत्या म्हणते की मला सुद्धा तुझ्याशी बोलायचं आहे दादा, आणि म्हणते की तू बोल आधी. साहेबराव म्हणतात की काही नाही, ते सानिका चुकून कोल्ड्रिंक समजून माझ्या ड्रिंक्स प्यायली आणि त्या नशेमध्ये तुला काय काय बाय बोलली, तू एवढं मनाला लावून नको घेऊस, एवढंच म्हणायचं होतं मला. पंकज आत्या म्हणते की मला सुद्धा हेच बोलायचं होतं दादा, चुकून नशेमध्ये बोलून गेली ती, पण दादा मी काय मनाला लावून घेतलेलं नाही आणि तू सुद्धा रागवू नकोस तिला, नाहीतर उगाच चिडशील तिच्यावर. साहेबराव खुश होऊन म्हणतात की हे बोलून तू माझं टेन्शन घालवलंस बघ, आणि पंकजा मी खूप खुश आहे, कारण माझ्या पोरीला तुझ्यासारखी चांगली सासू मिळणार आहे, नशिबान आहे माझी लेक. पंकजा त्या रडत असल्याचं नाटक करत म्हणते की नाही दादा, खरी नशिबवान तर मी आहे, कारण की तुझी बहीण म्हणून जन्माला आले. साहेबराव पंकजा त्यांना शांत करत तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात पंकजा, सानिका कुठे दिसत नाही. पंकजा त्या म्हणते की मगाशी तर खोलीतच होती. साहेबराव म्हणतात की मी बघितलं, खोलीत नाहीये ती, खोलीत टेरेसवर गेली होती. पंकजा त्या म्हणते की तू टेरेसवर परत बघ, तिथेच असेल ती, कारण खाली तर आली नाही ती. साहेबराव म्हणतात की ठीक आहे, बघतो मी, असं म्हणून ते परत सानिकाच्या खोलीत जायला लागतात. आता साहेबराव वरती येतात तर सानिका शांतपणे झोपलेली असते. तिला बघून साहेबराव खूप शॉक होतात आणि स्वतःशीच म्हणतात की मगाशी आलो तेव्हा इथे नव्हती, मग गेली होती कुठे, असं म्हणून ते इकडे तिकडे बघायला लागतात आणि दरवाजाच्या दिशेने जायला लागतात. सरकार तिथेच दाराबाहेर लपून बसलेला असतो. आता सानिका सुद्धा उठते आणि साहेबरावांना दरवाजाकडे जाताना पाहून खूप घाबरते, पण साहेबराव दरवाजाजवळ येतात आणि दरवाजा लावून घेतात. मग सानिका परत झोपेचं नाटक करायला लागते आणि साहेबराव सानिकाकडे बघत तिथून निघून जातात. आता साहेबराव जाताच सानिका उठते आणि दरवाजा उघडून सरकारला ओढून आतमध्ये घेते. सरकार म्हणतो की काय. सानिका रडत म्हणते की माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तू, त्याशिवाय मी तुला नाही जाऊ देणार. सरकार म्हणतो की कुठले प्रश्न. सानिका रडत म्हणते की हाच, की तुझा माझ्यावरती प्रेम आहे की नाही. सरकार थोडंसं शांत होतं आणि खाली मान घालून म्हणतो की माझ्या मनात असलं काहीसुद्धा नाही आहे. सानिका म्हणते होय, मग त्या दिवशी स्वतःचा जीव धोक्यात टाकून माझा का जीव वाचवलास, बोल का वाचवला. सरकार म्हणतो की मी फक्त माझं काम केलं, या सगळ्याचा अर्थ हा असा निघणार आहे, हे माहीत असतं तर मी स्वतःला या सगळ्यापासून खूप लांब ठेवलं असतं. सानिका म्हणते की म्हणजे माझा जीव गेला असता तरी चाललं असतं का तुला. तेव्हा सरकार खूप इमोशनल होतो आणि म्हणतो की काय आहे मॅडम, तुमचा साखरपुडा आहे आणि या सगळ्यात तुमचा गैरसमज नको, एवढंच मला सांगायचं आहे. सानिका म्हणते की माझ्या साखरपुड्याचा खूप आनंद होत असेल ना तुला. सरकार म्हणतो की माझं काय, साखरपुडा तुमचा आहे आणि मी त्याची जबाबदारी घेतली आहे आणि मी ती पार पाडेन. आणि तो सानिकाला म्हणतो की तुम्ही आराम करा, मी येतो, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. दोघेही खूप इमोशनल झालेले असतात. आता सरकार जाता जाता एकदा सानिकाकडे मागे वळून पाहतो आणि काहीच न बोलता तिथून जायला लागतो. सानिकासुद्धा मागे वळून त्याच्याकडे बघते आणि दोघेही खूप रडत असतात. यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की पंकजा त्या सर्वेश जवळ येते आणि म्हणते की सर्वेश, मी हवालदार मोरेंना फोन केला होता, ते तुझ्या पप्पांसोबत व्हिडिओ कॉल जोडून देणार आहेत, आपण त्यांना तुझ्या साखरपुड्याची गुड न्यूज देऊया. तेव्हा सर्वेश म्हणतो की थांब, आता नको सांगायला. पंकज आत्या म्हणते की का बाळा, एवढी चांगली घटना घडते आणि ज्या गोष्टीची आपण एवढी वर्ष वाट बघितली ती घडते आहे, या घरावर आपली पकड घट्ट होते, त्याची सुरुवात होण्याची ही घटना आहे. सर्वेश म्हणतो की पण आपण त्यांना डायरेक्ट सरप्राईज दिलं तर. पंकज आत्या म्हणते की असं म्हणतो का, आणि खुश होऊन म्हणते की हे बेस्ट आहे, लय भारी वाटेल बघ त्यांना. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की सानिका कॉलवर बोलत असते. ती सांगत असते की खूप डोकं दुखतंय माझं आणि त्या ड्रिंकपेक्षा त्या राजाच्या बोलण्यामुळे माझं डोकं दुखतंय, काय तर म्हणे गैरसमज झाला, आणि वैतागून म्हणते की असा कसा गैरसमज झाला. तितक्या तिथे साहेबराव येतात आणि साहेबराव आणि सरकार येतात आणि त्यांना बघून सानिका कॉल कट करते. साहेबराव सानिकाजवळ येऊन बसतात. सानिका त्यांना म्हणते की सॉरी पप्पा, काल चुकून. साहेबराव म्हणतात ठीक आहे गं, चुकून होतं, आणि ते तिला लिंबू पाणी देत म्हणतात की तू हे घे, तुला बरं वाटेल. आता सानिका विचारते की तुम्ही रागवलं नाही ना माझ्यावर. तेव्हा साहेबराव म्हणतात की नाही गं, मी कशाला रागवू, तू काय मुद्दाम केलंस होय, चुकून झालं तुझ्याकडून, आणि आता तर माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा काळ आहे, कारण तुझा आता साखरपुडा
होणार आहे, लवकरच तुझं लग्न होणार आहे, तेव्हा सानिका सरकारकडे बघायला लागते आणि सरकारकडे बघत म्हणते की सर्वेशसोबत. साहेबराव म्हणतात की कसं असतं सानिका, आपल्या पोरीचं लग्न बघणं हे प्रत्येक बापाच्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो आणि मी तर या बाबतीत नशीबवान आहे, कारण लग्न झाल्यावर सुद्धा तू माझ्यापासून लांब जाणारच नाही, याचाच मला आनंद जास्त होतोय. आता बघ ना, पंकजासारखी सासू तुला मिळणार आहे, ही किती चांगली गोष्ट आहे ना. काल तू तिला एवढं बोलून सुद्धा तिने तुझी कोणतीच गोष्ट मनाला लावून नाही घेतली. आणि सर्वेशबद्दल तर काय बोलायचं, तो किती समंजस आहे, प्रत्येक गोष्टीत तुझी काळजी करतो, तुला समजून घेतो, आतापर्यंत तुझ्या कोणत्याच स्वप्नांच्या आड आला नाही येतो आणि यापुढे सुद्धा येणार नाही अशी त्याने खात्री दिली आहे आम्हाला. आणि ते म्हणतात की आता एखाद्या बापाला मला सांग याच्यापेक्षा काय हवं आहे. पण हे सगळं असलं तरी तुझं मत जाणून घ्यायचं होतं, जे मी तुला विचारलंच नाही, खरं तर चुकलं माझं. आणि म्हणतात की तेच विचारायला आलो आहे. तुझा आणि सर्वेशचा साखरपुडा आम्ही ठरवून मोकळे झालो खरं, पण तू तयार आहेस ना. त्यावर सानिका काहीच बोलत नाही. साहेबराव तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात की मला माहिती होतं तू खुशच असणार. आता सानिका सरकारकडे बघायला लागते आणि त्याच्याकडे बघत म्हणते की का खुश नसेन, तुम्ही खुश तर मग मी पण खुश. आणि ती सरकारला विचारते की काय मग राजा, झाली का साखरपुड्याची तयारी, काय आहे ना, मला माझं लग्न साखरपुडा एकदम ग्रँड झालेला पाहिजे. शेवटी साहेबराव पाटलांची लेक आहे मी. सरकारला खूप वाईट वाटत असतं. साहेबराव म्हणतात की तू काही काळजी करू नको, राजा सगळं करेल. आणि ते सरकारला विचारतात की हो ना राजा, तेव्हा सरकार हो म्हणून मान डोलावतो. यानंतर आपण पाहतो की ही सानिका साखरपुड्यासाठी तयार होत असते, पण तिची खूप चिडचिड होत असते. ती मेकअप बघून मेकअप आर्टिस्टवर ओरडत असते आणि म्हणते की काय चाललंय हे, काय दिसतंय हे. तेव्हा ती मेकअप आर्टिस्ट म्हणते की मॅम, ते मेकअप पूर्ण झालं की व्यवस्थित दिसेल आणि मी लगेच आले असं म्हणून ती तिथून निघून जाते. सानिकाची मैत्री म्हणते सानू, काय चालू आहे तुझं, राजाचा राग इथे काढून काही उपयोग आहे का. जेव्हा तुला पप्पांनी विचारलं तेव्हा तू साखरपुड्याला तयार झालीस, अगं तेव्हाच काहीतरी कारण काढून नाही म्हणायचं होतं, आता चिडचिड करून काही उपयोग आहे का. त्यावर सानिका काहीच बोलत नाही. ती साखरपुड्यासाठी तयार होते पण ती खूपच नाराज असते. तेव्हा सानिकाची आई तिथे येते आणि सानिकाला बघून खूप खुश होते आणि म्हणते की किती गोड दिसते माझं बाळ, कोणाची नजर लागायला नको तुला, असं म्हणून ती खूपच इमोशनल होते आणि म्हणते की सानू, पप्पा म्हणाले की तुझ्याशी बोललेत म्हणून तू खुश आहेस ना. सानिका काहीच बोलत नाही यावर. आता सानिकाची आई म्हणते की सानू, खरं सांग, तू खुश आहेस ना. तेव्हा सानिका खोटं खोटं हसत म्हणते की हो, पण तू असं का विचारतेस. सानिकाची आई म्हणते की तू पप्पांना सांगितलं की तू खुश आहेस म्हणून, पण मला तुझ्या डोळ्यात आनंद दिसत नाही. आणि विचारते की काल तू नशेत खूप काय काय बोलत होतीस, हे खरं आहे का. सानिका घाबरून विचारते की काय बोलले, मला काहीच आठवत नाही आहे, मी काय बोलत होते मला काहीच आठवत नाही, खरंच मला पप्पा पण बोलले, मी आत्यांना लय काय काय बोलले म्हणून. सानिकाची आई म्हणते की सानू, आयुष्य आपल्याला 2 पर्याय देतं, आपल्याला आपल्यासाठी योग्य पर्याय निवडावा लागतो आणि तो बरोबर आहे हे सिद्ध करावं लागतं. सानू, शांत डोक्याने विचार कर आणि योग्य तोच निर्णय घे, असं म्हणून त्या तिथून निघून जायला लागतात. सानिका मनातच म्हणते की काय करू, काहीच कळत नाही आहे, माझं सर्वेशवर नाही तर राजावर प्रेम आहे, पण त्याचं माझ्यावर प्रेमच नाही आहे, असं म्हणून ती खूपच दुःखी होते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.